सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44, बातमी तीही बिनधास्त। सूचनाकार फुलाजी महादू गायकर यांच्याकडून जनतेस सूचित करण्यात येते की श्री मलंगगड रोड, मौजे कुशिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील सर्वे नंबर 100, हिस्सा नंबर 1, 2, 3, 4, क्षेत्रफळ 6 एकर 5 गुंठे अशी जमीन माझे आजोबा गोपाल धोंडू पाटील उर्फ गायकर यांनी 23 फेब्रुवारी 1942 रोजी पांडुरंग शिवराम राव राणे यांच्याकडून खरेदी केली होती। त्यांच्या निधनानंतर जमिनीचा वारसा म्हणून माझ्या वडिलांचे महादू गोपाल गायकर यांचे नाव फेरफार क्रमांक 114 नुसार सातबाऱ्यावर लागले। मात्र 1987 मध्ये गणपत बाबू गायकर यांनी माझ्या वडिलांची फसवणूक करून तोंडी वाटप दाखवले आणि 1992 मध्ये बनावट सह्या घेऊन तलाठी यांच्या संगमताने फेरफार क्रमांक 367 मधून आमचे नाव काढून टाकले। आमच्या कुटुंबाचा सदरील जमिनीवर अजूनही ताबा असून आम्ही शेती करत आहोत व सुमारे 20 गुंठ्यांवर पक्की घरे आहेत। या मिळकतीबाबत कोर्टात दावा क्रमांक 169/12 चालू असून स्टे ऑर्डर आणि मनाई हुकूम लागू आहे। तरीही अनंतबाबू गायकर जमीन विक्रीचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे सर्व संबंधित अधिकारी, रजिस्टर ऑफिस, तहसीलदार, तलाठी, भूमी अभिलेख यांनी या जमिनीबाबत कोणतेही व्यवहार, मोजणी किंवा फेरफार करू नये। सदर जमिनी संबंधी कोणीही व्यवहार अथवा हस्तक्षेप केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। फुलाजी महादू गायकर, राहणार कुशिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे। तमाम जनतेस बिल्डर एजंट यास सूचित करण्यात येते की मौजे कुशिवली येथील मिळकत सर्वे नंबर 100, हिस्सा नंबर 1, 2, 3, 4 ही मिळकत माझे आजोबा गोपाल धोंडू पाटील उर्फ गायकर यांच्या खरेदीची, मालकीची, ताब्यातील कब्जे वहिवाटीतील जमीन मिळकत आहे। परंतु सदरी इसम अनंतबाबू गायकर यांनी अनाधिकृतपणे बनावट सह्या घेऊन सदरी मिळकत ही स्वतःच्या नावे सातबारा करून घेतले आहे व विकण्याच्या बेतात आहे। त्यामुळे तमाम लोकांस कळवण्यात येते की सदर मिळकतीबाबत कोणीही हस्तक्षेप, कोणत्याही प्रकारे व्यवहार करू नये। असे कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे निदर्शनास आल्यास समोर इस्मांवर कडक कारवाई करण्यात येईल व कोर्टाच्या सामोरे जावे लागेल असा इशारा जाहीर करत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।